नमस्कार, सोनीज किचन अँड व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत कच्च्या टोमॅटोची म्हणजेच हिरव्या टोमॅटोची चटणी किंवा ती तुम्ही सुकी भाजी सुद्धा म्हणू शकता। आपण तर नेहमी लाल टोमॅटोची चटणी बनवतोच, पण मी आज तुमच्यासोबत गावरान पद्धतीने हिरव्या टोमॅटोची चटणी बनवून दाखवणार आहे। करायला अगदी सोपी पद्धत आहे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। त्यासाठी इथं मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत। तर एवढे हे पावशेर एवढे टोमॅटो आहेत। तर बघू शकता अशा प्रकारे इथं मी कच्चे घेतलेले आहेत। 3 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत। 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे। आता सगळ्यात पहिला आपल्याला काय करायचं आहे, जो लसूण आणि मिरची आहे ना, ती मिक्सीच्या भांड्यामध्ये फिरवून काढायची आहे, म्हणजेच बारीक करून घ्यायची आहे। आता इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्याच्यामध्येच आपल्याला मिरची आणि लसूण घालायचं आहे। तर एकदम चविष्ट अशी चटणी तयार होते, खूप मस्त अशी टेस्ट लागते। तर चला आपण आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊया। तर बघू शकता अशा प्रकारे इथं मी बारीक करून घेतलेलं आहे। आता हे आपण साईडला ठेवूया आणि कांदे कट करण्यासाठी घेऊया। तर कांदे आपल्याला एकदम बारीक असे कट करायचे आहेत। तर कांद्याचे प्रमाण तुम्ही इथं वाढवू शकता किंवा कमीसुद्धा घेऊ शकता। कांदा घातल्यामुळे खूप छान अशी आपल्या चटणीला टेस्ट लागते। तर चला संपूर्ण कांदे मी चिरून घेते। अशा प्रकारे कांदा जर चिरून झाला, आपण आता भाजीला फोडणी देऊया। तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी 2 पळी एवढं तेल घातलेलं आहे। तर सुकी भाजी बनवताना जास्त तेलाचा वापर करायचा नाही, नाहीतर काय होतं, तेल एकीकडे आणि भाजी एकीकडे आणि डब्यातून बाहेर तेल येतं। त्याच्यामुळे तेलाचे प्रमाण आपल्याला थोडेच ठेवायचं आहे। कुठली पण तुम्ही सुकी भाजी करा, त्याला तेल असं जास्त सुटतंच। त्याच्यामुळे ते मी 2 पळी एवढं घेतलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे, अर्धा चमचा जिरं घालायचे आहे। आता इथं आपली फोडणी तयार झाली। आता जो आपण कांदा कट करून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे। तर इथं आपण मिरची आणि लसूण बारीक केलेले आहे, ते आता घालायचं नाही, ते नंतर घालायचं आहे। तर आता कांदा चांगला आपल्याला सोनेरी रंगापर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर जास्त पण करपवायचा नाही, हलकासा फक्त त्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला कांदा आहे तो असा भाजून घ्यायचा आहे। कांदा छान भाजून झालेला आहे, मस्त त्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे, जास्त पण करपलेला नाही। आता ह्या स्टेजला आपण जे मिरचीचं वाटण बनवून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे। तर लक्षात ठेवायचं आपल्याला, कच्च्या टोमॅटोच्या भाजीला आपल्याला हिरवी मिरचीच वापरायची आहे, लाल तिखट वापरायचं नाही। हिरवी मिरची घातली तर खूप छान अशी टेस्ट येते। इथं आपण नेहमी तर लाल मिरची पावडर घालून जो लाल टोमॅटो असतो तर करतोच, पण हिरवा वाटणाची भाजी खूप छान अशी टेस्ट लागते। तर आता इथं आपल्याला हे जे वाटण घातलेलं आहे छान असं 2 ते 3 मिनिटासाठी मस्त असं परतवून घ्यायचं आहे। त्याचा जो मिरचीचा कच्चेपणा आहे तो आपल्याला घालवायचा आहे। आता ह्याच्यामध्येच आपण काही सुके मसाले घालणार आहेत। तर सुके मसाल्यामध्ये पण आपण मोजकेच असे मसाले घालायचे आहे, जास्त पण असे मसाले घालायचे नाहीत। धना पावडर, हळद असेच आपल्याला मोजकेच इथं मसाले आहेत ना ते वापरायचे आहेत। जर का तुम्ही जास्तच मसाले वापरणार तर एकदम त्याची टेस्ट आहे ते बदलू शकते। त्याच्यामुळे आपल्याला जास्त मसाले न वापरता थोडेच मसाल्यामध्ये ही भाजी आहे ना बनवून घ्यायची आहे। इथं मी अर्धा चमचा एवढी हळद घालत आहे। तर इथं जो चमचा आहे तो बारकाचा आहे, त्याच्यामुळे अर्धा चमचा घालत आहे। 1 चमचा मी धना पावडर घालत आहे। तर बघू शकता धना पावडर मी 1 चमचा घेतलेला आहे। आता ह्याच्यातच आपल्याला 1 चमचा गरम मसाला असतो तो घालायचा आहे। तर एवढेच इथं मी मसाले घातलेले आहेत, जास्त काही मसाले घातले नाहीत, 3च फक्त मसाले घातलेले आहेत। आता हे मसाले पण आपल्याला छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। तर बघू शकता 2 ते 3 मिनिटासाठी परतले ना, चांगलं असं तेल सुटले ना, तर खूप छान अशी भाजीला टेस्ट येते। अजून पुढं काय घालणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा। आता ह्याच्यातच आपल्याला जो टोमॅटो आहे तो घालून घ्यायचा आहे। तर 3 टोमॅटोची भाजी भरपूर आपली 4 लोकांना पुरेल एवढी भाजी होती। तर हे पावशेर एवढे टोमॅटो आहेत, त्याचीच बघू शकता मस्त अशी तुम्ही इथं जरा थोडीशी मॅश करून सुद्धा हा टोमॅटो आहे तो घेऊ शकता किंवा खिसून सुद्धा घेऊ शकता, खूप छान अशी त्याची भाजी लागते। पण इथं मी जरा अशा फोडीमध्येच हे केलेले आहेत। आता इथं आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी छान असे मसाल्यामध्ये ज्या फोडी आहेत ना परतवून घ्यायच्या आहेत। आता इथं टोमॅटो झाला परतून की लगेच आपल्याला चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे। तर सुक्या भाजीला जरा थोडंसं कमीच मीठ घालायचं, कारण काय होतं भाजी शिजवणं थोडी होते, त्याच्यामुळे तुमच्या अंदाजाने तर आपल्या ह्या सुक्या भाजीला असं तर मीठ घालायचं असतं। तर मीठ घातल्यावर पण छान असं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। आता इथं मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, इथं मी जी आपली मुगाची डाळ असते ना ती घेतलेली आहे। तर इथं मी स्वच्छ धुवून अशी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती। तर पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे काय होतं, पटकन अशी नंतर शिजते। तर ही पण घातल्यामुळे खूप छान अशी आपल्या भाजीला टेस्ट येते असते। तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातलं चालेल, तुम्ही अशी सुद्धा ही चटणी बनवून खाऊ शकता। आता ह्याच्यात आपल्याला ही डाळ घातल्यावर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यातच मी कच्च्या शेंगदाण्याचा कूट घालणार आहे। तर कच्चे शेंगदाण्याचा वापरायचा आहे, भाजून घालू नका, कच्चे घातल्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते। जरा थोडेसे तर मी जरा जाडसरच हे शेंगदाणे आहेत ना असे वाटून घेतलेले आहेत, जास्त अशी बारीक अशी त्याची पूड करू नका। तर बघू शकता आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला ही भाजी आहे ना ती झाकून ठेवायची आहे। झाकून ठेवून आपल्याला चांगली 5 ते 10 मिनिटासाठी ही भाजी शिजवून घ्यायची आहे।
इथं आपले कच्चे टोमॅटो आहेत ना, त्याच्यामुळे जरा थोडासा शिजायला वेळ लागतो. त्याच्यामुळे झाकून ठेवलं ना पटकन अशी आपली भाजी तयार होते. मसाल्यामध्ये छान असा टोमॅटो परतून झालेला आहे. आता इथं मी झाकून ठेवते आणि आपल्याला 5 ते 10 मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण बघूया. तर बघू शकता मस्त अशी आपली टोमॅटो चटणी आहे ती तयार झालेली आहे. मस्त अशी शिजलेली आहे. तर इथं कच्चे वापरल्यामुळे जरा थोडंसं शिजायला वेळ लागतो. ज्यावेळेस आपण पिकली घेतो ना त्यावेळेस पटकन शिजली जाते. तिथं बघू शकता छान अशी शिजलेलं आहे. जर का तुम्हाला ह्याच्यापेक्षा अजून थोडासा गाळ करायचा असेल ना तरीसुद्धा तुम्ही शिजवून घेऊ शकता. तिथं माझी परफेक्ट इथं ही भाजी शिजलेली आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तसंच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.